मित्रांनो 5000 सांगायची होती, 46 ला घेतलाय. माल चांगला बघा, अडचणी क्वालिटी वन किलो. कारण काय किंमत सांगितली होती याची? 15 सांगितली होती पहिले. कितीला घेतली तुम्ही? मी ती 10,000 रुपये घेतली. 10,000 ला घेतले. चांगले क्वालिटी. काय किंमत सांगितली होती? 15 रुपये. त्यांनी नगाचे काय सांगितलेले होते? त्यांनी काय 25 रुपये होते. 25 घेतले ते का ना? हा, पण सरासरी एक नगाल ते 2000 रुपये देते. ते पाहिजे 3 घेतल्यामुळे आम्हाला 1500 ने सोडून दिलेले. हो. मित्रांनो बघा 1500 रुपये कान माल पडलाय. माल चांगला आहे, काय किलो चांगले. मित्रांनो 3.5 सांगायचे होते, 2700 ला किलो घेतलाय. माल चांगला आहे बघा. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखरीच्या मार्केटला आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी गावरान जातीमध्ये बोकड आणलेले आहेत बघा. पिलू बघा, पिलू चांगले आहे. 3 ते 4 महिन्याच्या आसपासचा माल मित्रांनो, काही 5 महिन्याच्या आसपासचे बी वाटतायत मला. पूर्ण गावरान जातीतला माल आहे. क्वालिटी चांगली आहे पिलांची. सर्दी वगैरे एकालाही दिसत नाही मला, म्हणजे चांगले मेंटेन केलेले आहेत आणि पिलं चांगले आहेत बघा. माल चांगला आहे. काय जोडी नगाची काय सांगतोय? 4,500 रुपये. कान मागणी झाली का? काही कितीला मागितलाय? 3.5 3.5 मिगितला का? अपेक्षा किती पर्यंत जायला पाहिजे? 4 प्रमाणे जायला 4.5 पर्यंत जायला पाहिजे. कमी जास्त करून घेणार का? हो मित्रांनो 3.5 ने मागणी झालेली आहे. 4.5 म्हणतायत दादा ते, पण जर खरेदी करा तर कमी जास्त होऊन जाणार. पिलं चांगलं आणलेत बघा. माल चांगला आहे, काय अडचण नाही. पिलू छान पाण्याला एक माल मित्रांनो. टोटल कायम साखरी मार्केटला दादा ते मस्त माल आणलाय. तर दादांनी बघा जोडी आणले मित्रांनो. गावरान जातीमध्ये लहान पिलं एक 15-20 दिवसाच्या आसपासचा माल आहे. दोघं बोकड सांगतायत आणि ते काळ्या रंगात आणि पांढऱ्या रंगात माल आहे मित्रांनो. काय किंमत सांगायची जोडीची? किंमत काय बोललेली नाही अजून. आता चालू जे आता एवढ्यात आले का? किती पर्यंत जायला पाहिजे? या 27-28 लोक 2700-2800 पर्यंत जायला पाहिजे. एक जायला पाहिजे मित्रांनो. बघा 2800 रुपये एका नगाचे सांगतायत ते. 5000 जोडीचे सांगतायत. पिलू चांगले आहेत, काय अडचण नाही. कमी जास्त करून देऊन टाकले आणि माल चांगला आहे बघा. हे लहान पिलू बी त्याच्यात झालंय. चांगला माल आणलाय या ठिकाणी. म्हणजे लहान पिलांसाठी बाजार मोठा मित्रांनो. लहान पिलं खूप प्रमाणात येतात साखरी बाजाराला. पिलं चांगले आहेत बघा या ठिकाणी. तर गावरान जातीमध्ये माल आणलेला आहे. पिलू बघा, पिलू चांगले आहेत. एकाचा शोधा चालू आहे या ठिकाणी. हे बघा, हे पिलू मित्रांनो. पिलू चांगलं आहे. इथं घेतलंय आणि दादा विकायलाच घेतलेला माल. विकायचा माल विकायला घेतला. पिलू चांगलं होतं. क्वालिटी वन माल आहे. दोघं एका जायचे पिलू दिसले मला बघा. पिलू चांगले माल चांगला मित्रांनो. को आपण कितीला होतो या? 5000 रुपये सांगतायत दादा ते त्याचे. हो आपण कितीला जातो शोधा? 9000 ला जोडी सांगत होते, पण 5000 ला एक सिंगल पिलू दिले त्यांनी. 4700 रुपये सांगितले दादांनी आणि 4900 रुपये सांगतायत. 4700 ला मागितला, 4900 रुपये. 4,900 ला सोडलाय त्यांनी. पिलू बघा, पिलू काय किंमत सांगितली त्याची? याची 6,000 सांगितली. 4,900 ला सोडलेला. हो तर मित्रांनो 6,000 सांगायचे होते, 4,900 ला सोडले. 5ची आडी होती. हे पिलू बी त्याच रेटला जाणार आहे. पिलू बघा माल चांगला आहे. बोकड आहे दोघं मित्रांनो. पिलं छान आहे, क्वालिटी बांध माल आहे बघा. तर मित्रांनो बघा ईद जवळ असल्या कारणाने शिरोई पॅच मध्ये माल आलेला आहे. शिरोई गावरान क्रॉसचा माल मित्रांनो. पिलं चांगले आहेत. एक जवळजवळ 9-10 महिन्याच्या आसपासचा माल वाटतोय मला. 11-12 महिन्याच्या आसपास असतील मित्रांनो. चांगले आहेत पिलं. दात आलेत का नाही? दाते का बोकड? दाते, दोघं दाते आहेत. तर दाती बोकड सांगतायत म्हणजे 1.5 वर्षाचा आसपासचा माल मित्रांनो. पिलं चांगले आहेत. काय सांगतात जोडीचे? जोडीचे काय सांगतायत? जोडीचे 20,000. मागणी झाली काही? नाही काय झाले नाही. आता झाल्या बाजार आता चालू झाला. काय अपेक्षा तुम्हाला? किती पर्यंत जायला पाहिजे? अपेक्षा माझी 19 पर्यंत. 19 पर्यंत जायला पाहिजे. 18 जायला पाहिजे. मित्रांनो 20,000 सांगायचे, 10,000 रुपये कान. पण 9-9.5 ला बी आले तर 10 ते सोडून देणारे. पिलू चांगलेत बघा. माल चांगला आणलाय आणि या ठिकाणी. तर मित्रांनो या ठिकाणी लहान पिलं आले बघा. माल बघा, माल चांगला मित्रांनो. गावरान जातीमध्ये बोकड आहेत. दादा 2 मिनिट. तर हे 2 बोकड घेतले दादांनी. गावरान जातीमध्ये माल आहे. माल चांगला आहे बघा. दादांनी खरेदी केली. दादांनी व्यवहार करून दिलेला आहे. या पिलांची काय किंमत सांगायची होती? भाऊ आपला 51 रुपयाला घेतले. सांगायची किंमत काय होती त्यांची? त्याची 7,000 तो बोलत होता. 51 ला घेतले जोडी. जोडी म्हणजे तुम्हाला गडीभर 2500-2600 रुपये काम. हो, हो, 2550 रुपये बरोबर. तर मित्रांनो 3 ते 4000 रुपये नगाचे सांगायचे होते, पण 2550 रुपयाला एक किलो यांना पडलेलं आहे बघा. 51 रुपयाला जोडी घेतले दादांनी. माल बघा, माल चांगला आहे. आणि या ठिकाणी याचा शोधा चालू आहे आता. या पिलांचा तुम्हाला लाईव्ह शोधा दाखवतो आपण.
काय सांगता दादा तुम्ही याचे? याचं 5,000. 5,000 रुपये सांगतायत. आणि जोडी बघा, या जोडीचा व्यवहार चालू आहे. काय सांगितलं जोडीचे तुम्ही? ही जोडीचे 7,500. कितीला मागितले त्यांनी? यांनी मागितले 5,500ला. काय अपेक्षा आहे तुम्हाला? आमची अपेक्षा 6,500 पर्यंत. 6-6.5 पर्यंत जायला पाहिजे बघा. म्हणजे 3,000 रुपये कानाचे तुम्हाला भेटले पाहिजे बघा. तर मित्रांनो बघा, 3,500 रुपये कानाचे सांगतायत आणते, पण 3,000 रुपये कानाचे भेटले तर सोडून देणार आहे. माल बघा, माल चांगला आहे आणि काय अडचणी पिलूच्या गावरान जातीमध्ये बोकड आहेत सर्व. तर दादांनी या ठिकाणी बोकड घेतलाय मित्रांनो, माल चांगला आहे बघा. पिलूच्या आणि पळायला माल चाललाय. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती? राकेश पुलसिंग वडवे, राकेश वडवे धडगाव. व्यापाऱ्याने याची काय किंमत सांगितली होती तुम्हाला? याला 3,500 सांगितलं. 3.5 सांगितले होते सुरुवातीला. तुम्ही कितीला घेतलेला आहे? आम्ही 27ला घेतलं. 2700ला घेतलं. मित्रांनो 3.5 सांगायचे होते, 2700ला पिलो घेतलंय. माल चांगला आहे बघा. तर मित्रांनो बघा, बावनपाड्याचे लहान ते 3 पिलं घेतलेत. माल चांगला मित्रांनो, पळायला चाललाय. काठीवाडी माल आहे. काय किंमत सांगितली होती? 1500 रुपये. त्यांनी नगाचे काय सांगितलेले होते? त्यांनी काय 25 रुपये बोलले होते. 25 कानाने घेतले ते ना. हा, पण सरासरी एक नगाल ते 2,000 रुपये देते. ते 3 घेतल्यामुळे आम्हाला 1500 सोडून दिलेले. हो. मित्रांनो बघा, 1500 रुपये कान माल पडलाय. माल चांगला आहे, काय पिलं चांगलं आहे. तर दादांनी गावरान जातीमध्ये जोडी घेतलेली. बोकड आहे दोघा. माल चांगला आहे बघा. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली जोडीची? जोडीचे काय सांगितले होते? 8,000 सुरुवातीला कितीला घेतले मग तुम्ही? 7,000ला. 7,000ला. 3,500 रुपये कान पडलाय. तर मित्रांनो 8,000 सांगायचे होते, 7,000ला जोडी म्हणजे 3,500 रुपये कान पडलाय. माल चांगला आहे बघा. तर दादांनी या ठिकाणी गावरान जातीमध्ये शेळी घेतली. तिच्या खाली 2 पिल्लं आहेत मित्रांनो बघा. पाठ बोकड दिसतंय मला. का दोघं पाठ आहेत? एक पाठ आणि बोकड मित्रांनो. व्यापाऱ्यांनी काय किंमत सांगितली होती याची? सांगितली होती पहिले. कितीला घेतली तुम्ही? मी ती 10,000 रुपये घेतली. 10,000ला घेतले. चांगले पडले मित्रांनो. 15 सांगायची किंमत होती. दादांनी 10 लाख माल चांगला आहे बघा. तर दादांनी सागरी मार्केट मधून पिलू खरेदी केलेला आहे. माल चांगला आहे बघा. काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची? त्याने कितीला किंमत सांगितली होती? त्याने काय 4 सांगितले. तुम्ही कितीला घेतलाय? किंमत काय सांगितली होती यांनी व्यापारीने? व्यापारीने काय 5,000. आणि कितीला घेतलाय? 4,000. 4,000ला. तर मित्रांनो 5,000 सांगायचे होते, 4,000ला खरेदी केली. माल चांगला आहे बघा. पिलू चांगला आहे. तर दादांनी सागरी मार्केट मधून कुकरू घेतलाय. माल बघा, माल चांगला आहे मित्रांनो. काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने? 46ला त्याने किती सांगितलं होतं सुरुवात? त्याने 5,000 सांगितले. 5,000 सांगितलं होतं, 86ला घेतलाय. तर मित्रांनो 5,000 सांगायची होती, 86ला घेतलाय. माल चांगला बघा. अडचणी क्वालिटी वन किलो. तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या आणि मेंढ्यांचे भाव होते. आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.